हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी गाईड सेवी. खूप दिवस झाले लाल मिरच्या नव्हत्या. किलोभर लाल मिरच्या आणल्या मार्केटमध्ये. बऱ्यापैकी आले, मला वाटलं कमी येतात पण भरपूर आले. काही करडीची भाजी, काही टिफिनसाठी काही काही भाजी लागतं. मिरच्या, टोमॅटो आणले 20 रुपये किलो भेटले. टोमॅटो, आलू भेटले 25 रुपये. आलू पण छान होते. आणि कांदे आणले 20 रुपये किलो. थोडं आणलं भाजीला. डोसा बनवायचा आहे. डोश्याचं बॅटर सकाळपासून काढून ठेवलेलं आहे. 3 कप तांदूळ, 1 कप उडद डाळ आणि 1 छोटा चमचा मेथी दाणा असं टाकून मिक्सरमधून फिरून घेतलं. आणि नंतर त्यात मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून ठेवलेले फर्मेंटेड होण्यासाठी. आता बनवते मी डोसा. डोसा बनवला तो दाखवते. इथं वरण बनवलं मी. सांबर थोडं वेगळ्या पद्धतीचं असतं, पण आता वेळ नव्हता बनवायला, मार्केटमधून आले. आज वरणच बनवलं. टोमॅटो ते टाकून सांबर टाईप बनवलं. थोडं प्रॉपर सांबरची रेसिपी दाखवून मी एखाद दिवशी. यात टाकले आलू बॉईल करायला. आणि इथं डोश्याचं पीठ आहे बघा, छान फर्मेंटेड झालं छान. आता आणि किती वाईट दिसतं ना, राशींचेच तांदूळ हे. तर वरचे पाणी, खराब पाणी टाकून दिलं ना तर छान वाईट बनतं. पण आता ह्या कढाईमध्ये काय करते, भेंड्या होत्या सकाळच्या, तर याच्यातच आलूची चटणी बनवते. तर थोडं आलूची चटणी, मी आलू चटणीसाठी ना हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडे जिरे मिक्सरमधून काढून घेते. कशी चटणी रेडी झाली, छान टेम्पटिंग दिसते ना. हा बघा, पहिला डोसा टाकला मी. टेम्परेचर कधी पण आहे ना, हा साधाच तवा आहे, नॉर्मल असताना टाकून घ्यायचा डोसा म्हणजे निघतो. म्हणजे आता हा डोसा मी केला, आता तवा खूप गरम राहील ना, तर थोडंसं त्याला पाणी छिडकायचं आणि नॉर्मल टेम्परेचरला करून घ्यायचं आणि नंतर डोसा फैलायचा. झाल्यावर आहे ना तो ऑटोमॅटिक असा निघायतो. हा बघा किती छान झाला. मी साध्याच तव्यावर करते तरी पण इतके छान बनतात. नॉर्मल टेम्परेचरला टाकून घ्यायचा फक्त, छान बनतो. झालं. त्यात आता चटणी बनवायची, टाकायची. तरी हिरवी चटणी राहिली आमची करायची. आता खूप उशीर होईल, आता नाही बनत मी. आलू चटणी आणि सांबर सोबतच खातो आता. तर म्हणजे सगळ्या डोसा बनवायला एक एक सगळे न्यायले. अजून मी काही खाल्ला नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.